गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण आज गुरुचरित्राचा 10वा अध्याय पाहणार आहोत. 9व्या अध्यायामध्ये सुद्धा आपण श्रीपाद वल्लभांचा अवतार समाप्ती ते पाहिली आणि गंगेमध्ये त्या नदीमध्ये अदृश्य झाले असं आहे. तर या अध्यायामध्ये श्री गणेशाय नमः. ऐकूनी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण कुरोपुरीचे मेहमान केवी झाले परियेसा. आणि आता त्यावेळेला सिद्धाचं ते वचन ऐकून नामधारक त्यांना विनंती करतोय. कुरोपुरीचा जो महिमा आहे तो कसा झाला तो ऐका. म्हणती श्रीपाद नाही गेले आणि म्हणती अवतार झाले विस्तारून करून या सगळे निरोपावे म्हणत असे. म्हणे श्रीपाद वल्लभ हे नाही गेले, ते अदृश्य रूपात कुरोपुरामध्ये आजही आहेत असं तुम्ही म्हणता. आणि मग तुम्ही म्हणता की नंतर दुसरा अवतार पण घेतला, तर ते गेले नाही तर मग अवतार कसं काय घेतला. तर हा त्यांचा प्रश्न आहे की जर आहेत तर मग अवतार कसा काय पुन्हा. सिद्ध सांगे नामधारक असे. सिद्ध नामधारकाला सांगतात श्री गुरु महिमा काय पुससी. अरे गुरुचा महिमा तू मला काय सांगतोस. अनंत रूपे होती परियसी. अरे अनेक रूप अनंत रूप ते घेतात आणि विश्वव्यापक परमात्मा. तर आणि तो विश्वव्यापक आहे म्हणजे तो अख्ख्या विश्वाला व्यापून राहिलेला उरलेला असा तो आहे तो परमात्मा. पुढे कार्यकारणासी कार्यकारणासाठी अवतार झाले परियसी. अवतार झाले राहिले आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रांत. आणि त्यांनी अवतार घेऊन गुप्त रूपाने ते कुरवपुरामध्ये राहिले. पाहेपा भार्गव राम देखा. परशुराम पहा. आता परशुरामाचा अवतार हा झाल्यानंतर रामाचा अवतार आहे आणि परशुराम हे चिरंजीव आहेत. मग ते पण आहेत आणि रामाचा पण अवतार कसा काय झाला ते उदाहरण ते देत आहेत की पाहेपा भार्गव देखा अद्यापवरी भूमिका. अवतार झाले अनेका त्याचेच एकी अनेक. अरे म्हणे विष्णूचा परशुराम अवतार हा तर चिरंजीव अवतार आहे, पण ते चिरंजीव अवतार असताना देखील राम झाले, नंतर कृष्ण झाले, नंतर बौद्ध झाले, हे आहे ना. मग त्यावेळेला परशुराम सुद्धा आहेत आणि तेही अवतार आहेत. अवतार झाले अनेका त्याचेच एकी अनेक. एकाच अनेक ह्याच्यामध्ये झालेले. आणि आपल्याला नंतरच्या अध्यायामध्ये येईल पुढे की महाराज ज्या वेळेला मठामध्ये सुद्धा राहतात आणि दिवाळीच्या दिवशी अनेकाकडे अनेक रूपामध्ये सुद्धा, अनेक रूपात म्हणजे त्याच नृसिंह सरस्वती रूपामध्येच आणखी 8 घरी सुद्धा ते जातात. तर अशा पद्धतीने ते अनंतरूपी नारायण आहे. सर्व ठाई वासा आपण मूर्ती एक नारायण. त्रिमूर्तीचे 3 गुण उत्पत्ती स्थिती आणि प्रलय. तर सर्व ठाई त्याचा वास आहे. या विश्वामध्ये एकही अशी जागा नाही की जिथे परमेश्वराचं अस्तित्व नाही. हे म्हणतात. आपल्याकडे प्रल्हादाची जी कथा आहे की खांबामध्ये हिरण्यकशिपूने लात मारल्यावर ते खांबातूनही नरसिंह प्रगट झाले. म्हणजे बघ तुझा तो नारायण ह्याच्यामध्ये आहे का या खांबामध्ये. तर त्या खांबामध्ये सुद्धा तो आहे. तर हे जी आहे की सर्वा ठाई त्याचा वास आहे. मूर्ती एक नारायण, मुळात ते नारायण असेल पण सर्वा ठाई त्यांचा वास आहे. त्रिमूर्तीचे 3 गुण. त्या त्रिमूर्तीचे 3 गुण आहेत. उत्पत्ती म्हणजे निर्माण होणं, स्थिती सांभाळ करणं आणि प्रलय. भक्तजना तारावयासी अवतरतो ऋषिकेशी. शाप देत दुर्वास ऋषी कारण असे ते याते. आणि भक्तजनांना तारण करण्यासाठी परित्राणाय साधूनाम हे जे आहे ते अवतरतो ऋषिकेशी. आणि परमेश्वर हे त्याच्यासाठी अवतार घेतात. शाप देत दुर्वास ऋषी आणि त्या अंबरीशासाठी
दुर्वास ऋषींना जो शाप दिला त्याच्यानंतर तर भगवंत धावत आले विष्णू आणि तो शाप मला तुम्ही शाप द्या वगैरे ते असं जे मागूनच घेतलंय ना, तो संदर्भ आपल्याला जो आलेला आहे आधी त्या संदर्भ इथे आहे की शाप देत दुर्वास ऋषी कारण से त्याचे, त्यासाठी कारण आहे. त्रैमूर्तीचा अवतार याचा कवड न कळे पार, निधान तीर्थ कुरवपूर वसे तेथे गुरुमूर्ती. ह्या त्रिमूर्तीचा जो अवतार आहे त्याचा पार, त्याचा महिमा इतका अगाध आहे की ते सांगता येणार नाही. असा अगाध महिमा आहे. निदान आहे, निदान म्हणजे धन जिथे, पण निदान याचा अर्थ अशी ठेव की अशी गोष्ट जिथे अद्भुत आहे की जिथे गुरुमूर्ती वास करतात ते कुरपुरामध्ये. जे जे चिंतावे भक्तजने ते ते पावे गुरुदर्शने. तुम्ही जी जी कामना करणार आहात, जी चिंतन करणार ज्याचं जे जे आपल्याला हवं आहे ते ते पावे गुरुदर्शने. त्या गुरुदर्शनाने, श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाने, गुरुच्या दर्शनाने तुम्हाला प्राप्त होतं. श्री गुरु वसावयाची स्थाने कामधेनू असे जाणा. आणि जिथे जिथे ही गुरुची स्थानं आहेत ती कामधेनूची स्थान आहेत. म्हणजे काय, तिथे महाराजांचा वास आहे दृश्य रूपात, अदृश्य रूपामध्ये. ती स्थानं ही कामधेनूसारखी आहेत. का तर तिथे तुम्ही गेलात आणि तुमची इच्छा पूर्ण झाली नाही असं कधी होणार नाही, कारण ती कामधेनू आहे. तुमची कामना जिथे इच्छा व्यक्त झाल्यावर ती पुरवली जाणार आहे. श्रीपाद वल्लभ स्थान महिमा वर्णावया अनुपमा, अपार असे सांगतो तुम्हा दृष्टांतेसे अवधारा. श्रीपाद वल्लभांचा महिमा किती अगाध आहे, ते अनुपम आहे, ज्याला उपमा देणार नाही. म्हणजे सूर्याला जशी सूर्याचीच उपमा लागू पडते, त्याला दुसरी अन्य उपमा देणार नाही. सूर्यासारखं काय म्हणते प्रखर तेज असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्याची तुलना आपण असं म्हणणार का की 100 वर्षाच्या बल्ब एवढा प्रकाश किंवा काय, तर नाही. सूर्याला सूर्याच्याच प्रकाशाची उपमा, की सूर्याला सूर्याचीच उपमा देता येईल, त्याला अनुपम आहे, त्याला दुसरी उपमा काही देता येणार नाही. तसं श्रीपाद वल्लभांचा महिमा असा आहे की तो अनुपम आहे. अपार असे सांगतो तुम्हा, खूप आहे, अपार आहे, त्याचा पार नाही लागत इतका असा तो हे आहे. दृष्टांतेसी अवधारा. आणि तुला एक दृष्टांत देतो तो ऐक. तुझं सांगावया कारण गुरुभक्ती वृथा नव्हे जाणं. हे कारण तो शंकित होऊन निघाला होता की माझ्या वंशामध्ये सायमदेवापासून 5वी पिढी आहे आणि गुरुभक्ती चालू असताना देखील हे आमच्या वाट्याला का. आम्ही चिंतित निघालेला ना, तो दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला कळतं ते. त्याला सांगण्यासाठी सगळं आहे. ते म्हणतात की तुझं सांगावया कारण आहे, तुला मी सांगतोय. गुरुभक्ती वृथा नव्हे जाणं. गुरुभक्ती ही कधीही वाया जात नाही, ती अन्यथा कधीही नसते. सर्वथा न करी निर्वाण वाट पाहे भक्तांची. तुमचा कधीही नाश होणार नाही, ते नाश नाही होणार. नमे भक्त प्रणश्यती असं जसं कृष्ण म्हणतो ना, तसं विधान आहे. भक्ती करावी दृढतर. भक्ती कशी करायची आहे, दृढतर. आमची कशी असते, हलते, सिजनेबल असते आमची भक्ती. म्हणजे मार्गशीर्ष आला की सगळे लक्ष्मीच्या मागे, मार्गशीर्ष संपला की परत गणपतीच्या वेळेला गणपतीच्या मागे, गणपती गेले का देवीच्या मागे. आमची भक्ती अशी आहे, सिजनेबल आहे. तसं नाही, दृढतर असावी. आता हे दृढतर याच्यामध्ये दृढ असावी म्हणजे काय, तर दृढ असावी म्हणजे पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने आणि अखंडित. तिच्यामध्ये खंड पडायला नको. हे तर दृढ याच्यामध्ये येतं. ती निश्चयाने झाली पाहिजे, विश्वासानं झाली पाहिजे, श्रद्धेने झाली पाहिजे आणि ती अखंडित झाली पाहिजे. तिच्यामध्ये खंड पडायला नको. म्हणून भक्ती करावी दृढतर. गंभीरपणे असावे धीर. गंभीर राहा, असं वरवर काही नाही चालणार. त्याचं गांभीर्य तुम्ही ओळखा, त्याचं महत्त्व भक्तीचं ओळखा, भक्तीचा महिमा जाणून घ्या, त्याचं वैशिष्ट्य काय ते जाणून घ्या.
म्हणून गंभीरपणा असावे धीर, आणि धीर सुद्धा पाहिजे. हं? नंतर तरीच उतरीजे पैल पार, तेव्हाच तर पैल पार पार होईल ना, नाहीतर कसं होईल. ह्य परत्री सौख्य पावे, या ह्य जन्मी, या लोकामध्ये आणि परलोकामध्ये त्याला सौख्य मिळेल, सुख मिळेल. ज्याची कारणे दृष्टांते तुझं, आणि याच कारणासाठी मी तुला एक उदाहरण सांगण्यासाठी सांगतोय. सांगेन एक वर्तले सहज, जी अगदी एक घटना घडली ती तुला मी सांगतोय. काश्यप गोत्री होता द्विज. काश्यप गोत्राचा एक द्विज म्हणजे ब्राह्मण होता. नाम तया वल्लभेश, त्याचं नाव वल्लभेश होतं. सुशील द्विज आचारवंत, तो सुशील होता म्हणजे शीलवान होता, आचारवंत होता. उदीम करून उदर भरित, आणि व्यापार करून उदर भरण करत होता. प्रति संवत्सरी यात्रेसी येत तया श्रीपाद क्षेत्रासी, आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक संवत्सराला तो श्रीपाद वल्लभांच्या क्षेत्रास जात असे. असता पुढे वर्तमानी, आणि असंच तो निघालेला असताना त्यावेळेला उद्मा निघाला तो धनी. तो त्यावेळेला व्यापारासाठी निघाला. नवस केला अतिगहनी, आणि त्याने एक नवस केला. संतर पावे ब्राह्मणासी, ब्राह्मणांना अन्नदान द्यावं. उदीम आलिया फळासी, उदीम फळास आलं म्हणजे व्यापारामध्ये अधिक फायदा झाला. तर यात्रेसी येईन विशेषी, तर मी यात्रेला येईल. सहस्त्र संख्या ब्राह्मणासी, 1000 ब्राह्मणांची इच्छा भोजन देई म्हणे, आणि त्यांना मी इच्छा भोजन देईन असा त्यांनी नवस घेतलेला आहे. की मला माझ्या व्यापारामध्ये जर का धनलाभ झाला तर त्यावेळेला मी सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन देईन. निश्चय करून मानसी, मनामध्ये निश्चय करून निघाला उदिमासी, आणि असा निश्चय करून तो आपल्या व्यापाराला निघून गेलेला आहे. चरण ध्यात असे मानसी, आणि मनामध्ये श्रीपाद वल्लभांचे, सदा श्रीपाद वल्लभांचे, त्या श्रीपाद वल्लभांचे सतत चरणाचा ध्यास आणि ध्यान आणि चरणाशी चिंतन हे त्याचं चालू असायचं. जे जे ठाई जाय देखा, अनंत संतोष पावे निका. जिथे जिथे तो गेला व्यापारासाठी तिथे त्याला संतोष आनंद झालेला आहे. शतगुणे लाभ झाला एका, म्हणजे 100 पटीने, म्हणजे 1 रुपयाची जर वस्तू असेल तर त्याच्यावर त्याला 100 रुपये मिळालेले आहेत. शतपटीने लाभ झाला, शतगुणे. परमानंद प्रवर्तला, त्याला अत्यानंद झाला. लय लावणे श्रीपाद चरणी, आणि आपलं मन श्रीपाद चरणाशी लय लावणं. यात्रेशी निघाला ते क्षणी, आणि ते ध्यान त्याला मिळालं, व्यापारामध्ये फायदा झाला, नफा झाला. त्यावेळेला तो यात्रेला निघाला. यात्रेशी निघाला ते क्षणी वेचावया ब्राह्मण संतर्पणी, द्रव्य घेतले समागमे. आणि त्यावेळेला ब्राह्मण संतर्पण करण्यासाठी म्हणजे इच्छा भोजन देण्यासाठी ब्राह्मणांना त्याने सोबत धन घेतला. आता 1000 ब्राह्मणांना अन्नदान करायचं आहे, तर 1000 ब्राह्मणांसाठी अन्नदानासाठी लागणारं धन त्याने बरोबर घेतलेलं आहे. द्रव्य घेतले समागमी, प्रवासामध्ये त्यांनी ते घेतलेलं आहे. द्रव्य घेऊन द्विज बरं, जेव्हा त्या ब्राह्मणाने द्रव्य सोबत घेतलेलं आहे, निघता देखे ती ते तस्कर, आणि ते जाताना निघताना तिथे तस्कर म्हणजे चोर जे असतात, दरोडेखोर आहेत, त्यांनी ते पाहिलं. कापट्य वेशे सत्वर, तेही सांगाते निघाले, आणि कपटाने कपट साधून ते त्याच्याबरोबर सुद्धा निघाले. की आम्ही सुद्धा तीर्थयात्रेला चाललोय. 2-3 दिवसांवरी, 2-3 दिवसानंतर तस्कर असती संगीकारी, आणि 2-3 दिवस झाले ते तस्कर त्याच्याबरोबरच, ते चोर त्याच्याबरोबरच जाते त्याच्याबरोबर. एके दिवशी मार्गी रात्री, एके दिवशी रात्री मार्गामध्ये जात असता मार्गस्थ. काय झालं होतं की मार्गस्थ रात्री जात असताना ऐसे बोलती मार्गासी, नाही काय, जात असता मार्गस्थ तस्कर म्हणती द्विजवरासी, आणि ते सगळे चोर आहेत.
ते म्हणतात त्या ब्राह्मणाला, आम्ही जाऊ कुरवपुरासी, आम्ही कुरवपूरला जातोय श्रीपाद वल्लभ दर्शनासी, आम्ही श्रीपाद वल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपूरला जातोय, प्रतिवर्षी नेमसे, दरवर्षी आम्ही जातो. ऐसे बोलती मार्गासी, असं ते बोलतात, असं बोलले. आणि नंतर काय केलं की तस्करे मारिले द्विजासी, त्या ब्राह्मणाला त्यांनी मारलं, ठार मारलं. शिरछेदून या पर्यासी, त्याचा गळा शिरच्छेद केला आणि त्याला मारलं. द्रव्य घेतले सकळीक, आणि त्याचं सर्व द्रव्य आहे ते त्यांनी घेतलं. द्रव्य म्हणजे धन. भक्तजनांचा कैवारी, श्रीपादराव कुरवपुरी, पातला त्वरित वेशधारी, जटा मंडित भस्मांकित. तर भक्तजनांचा कैवार घेणारा असं श्रीपाद राव, हे श्रीपाद वल्लभ ते त्वरित तिथे प्रगट झाले, आले वेश धारण करून, किंवा तसा कुठल्या वेशात आले, जटामंडित भस्मांकित, जटा वाढलेल्या आहेत आणि अंगाला भस्म लावलेलं आहे, अशा अवस्थेमध्ये या रूपामध्ये ते आले. त्रिशूळ खटवांग धरून हाती, त्रिशूळ आणि खटवांग नामाचं शस्त्र आहे ते हातात घेऊन हाती उभा टाकला तस्करांपुरती, आणि त्या चोरांच्या दरोडेखोरांच्या समोर उभे राहिले. वधिता झाला तयांप्रती, आणि त्या सगळ्या तस्करांचा वध केला. त्रिशूळे करून तत्काळ त्रिशूळाने त्यांनी वध केला. समस्त तस्कर मारिता, एक तस्कर येऊन विनविता, कृपाळू वा जगन्नाथा, निरपराधी आपण असे. तर म्हणाले की एक तस्कर होता, तो मारणार तेवढ्यामध्ये त्यांना शरण आला आणि त्यांना विनंती करू लागला, कृपाळू वा जगन्नाथा, मी निरपराधी आहे, मला मारू नका. निर्णय याती वदतील म्हणून, मला माहिती नव्हतं की हे त्याला मारणार आहे, आम्ही फक्त धन चोरण्याच्या उद्देशाने आलो, त्याला मारणार असं आम्हाला माहिती नव्हतं मला, असं ते म्हणाले. आलो आपण संगी होऊन, आणि आम्हाला माहिती नाही याला मारतील म्हणून, मी फक्त यांच्या बरोबर आलेलो आहे. तू सर्वोत्तमा जाणशी म्हणे तू सर्वोत्तम आहे, सर्वांमध्ये उत्तम आहे. म्हणून पुरुषोत्तम हा शब्द आहे ना विष्णूला, सर्व पुरुषां म्हणजे त्या ह्याच्यामध्ये उत्तम असत्व आहे, तसाच हा सर्वांमध्ये उत्तम असा आहे. जाणशी म्हणे, विश्वाची मनवासना, या विश्वातील प्रत्येकाच्या मनामधलं कामना इच्छा तू जाणतोस. माझी इच्छा काय होती ते पण तुला माहिती आहे, मी कसं आलो काय आलो हेही तुला माहिती आहे. ऐकून तस्कराची विनंती, तस्कराची त्या चोराची विनंती ऐकून श्रीपाद त्या ते बोलाविती, त्याला बोलवलं श्रीपाद वल्लभांनी. हाती देवण्या विभूती, त्याच्या हातावर विभूती दिली, आणि विप्रावरी प्रोक्षी म्हणे, आणि त्या विप्रावर त्या ब्राह्मणावर शिंप, प्रोक्षण करणं म्हणजे शिंपडणं, तर प्रोक्षी म्हणजे शिंपड त्याच्यावर. मन लावणी तया वेळा, मंत्रोनी लाविती विभूती गळा, सजीव झाला तत्काळा, एक वसा एक चित्ते. आणि त्यानं काय केलं, तर विभूती त्याला लावली मंत्र म्हणून, आणि ती मंत्रलेली विभूती लावल्यानंतर तो जो ब्राह्मण होता तो सजीव झाला, त्याचे प्राण आले त्या देहामध्ये. मग इतके वर्तता प्रियसी, उदय झाला दिनकरासी. म्हणजे एवढं रात्रीच्या ह्याच्यामध्ये होत असताना या सगळ्या घटना घडेपर्यंत सकाळ झाली. उदय झाला दिनकरासी, दिनकर म्हणजे दिवस निर्माण करणारा सूर्य, ज्याच्यामुळे दिवस उगवतो तो सूर्य दिनकर. म्हणजे दिन म्हणजे दिवस. श्रीपाद झाले गुप्तेसे, आणि श्रीपाद वल्लभ तिथेच गुप्त झाले. राहिला तस्कर तुझ्या जवळी, आणि तू तस्कर आहे, तो चोर जो आहे तो त्या ब्राह्मणाजवळ राहिला. विप्र पुसतसेच तस्करासी, ते तो ब्राह्मण आहे त्या तस्कराला म्हणतो, पुसतसे तस्करसे म्हणे, तू माते का धरिलेसी, अरे मला का धरून ठेवलेस तू. कवणे बदले तस्करासी, आणि या बाकीच्यांना कोणी मारलं तस्करांना, म्हणून मी पुसये तयावेळी. आणि असं तो त्यावेळेला विचारतो.
तस्कर सांगे द्विजासी. तस्कर म्हणजे तो चोर त्या ब्राह्मणाला म्हणतो, आला होता एक तापसी, एक तपस्वी आला होता. झाले अभिनव परियसी, अद्भुत झालं की तुला मारलं आणि तो तिथे लगेच तिथे एक तस्कर आला, आपले एक तापसी आला, तपस्वी आला आणि काय केलं तर वधिले तस्कर त्रिशूळाने त्याचा वध केला. मज रक्षिले तुझं निमित्ते, माझं रक्षण तुझ्यासाठी केलं. धरुनी बैसवले स्वस्ते, आणि मग त्याला उठवून बसवलं. विभूती लावून या मग तू ते, मग तुला विभूती लावून सजीव केला तव देह, आणि विभूती लावले आणि तुझा देह सजीव केला. उभा होता आता जवळी, आत्तापर्यंत तो इथे समोर उभा होता. अदृश्य झाला तत्काळी, आणि तत्काळ आत्ता एका क्षणामध्ये अदृश्य झाला. न कळे कवण मुनी बळी, असं कोण मुनी आहे बलवान, एवढा सामर्थ्यशाली कोण मुनी आहे माहिती नाही. तुझा प्राण रक्षिला, तुझं प्राण वाचवला त्यांनी. होईल ईश्वर त्रिपुरारी, आणि तो ईश्वर असेल. त्रिपुरासुराचा वध करणार, त्रिपुरारी. अरी म्हणजे नाश करणार, त्रिपुर अरी असं आहे तो त्रिपुरारी. नंतर होईल ईश्वर त्रिपुरारी, तो शंकर असेल. भस्मांगी होय जटाधारी, आणि कारण तो जटाधारी पण आहे आणि भस्म लावलेला आहे त्यांनी, भस्म. तुझी भक्ती निर्धारी, म्हणून आला ठाकून या. आणि तुझी भक्ती ही इतकी प्रबळ आहे, इतकी दृढ आहे, त्यामुळे तो आला. ऐकून तस्कराचे वचन, आणि हे तस्कराचं वाक्य ऐकून विश्वासला तो ब्राह्मण, आणि विश्वास झाला त्याला की कोण आला ते. तस्कराजवळ द्रव्य घेऊन, त्या चोरांच्या जवळचं ते धन होतं ते सगळं गोळा करून घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा, आणि तो कुरवपूरला गेला. नाना परी पूजा करी, नाना प्रकारच्या ज्या पूजा आहेत त्या त्याने पूजा केल्या. ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी, त्याने 4,000 ब्राह्मणांना अन्नदान केलं. अनंत भक्तिप्रीती करी, पूजा करी श्रीपादुकांची, आणि अनंत भक्ती म्हणजे इतकी अनन्य भावाने, इतकी निस्सीम भक्ती त्यांनी अगदी प्रेमानं त्याने श्रीपादुकांची म्हणजे श्रीपाद वल्लभांच्या पादुकांची तिथे त्यांनी भक्ती केली, पूजा केली. ऐसे अनंत भक्तजन मिळून सेवती श्रीपाद चरण, असे अनेक भक्त, अनंत भक्त श्रीपाद चरण, ते श्रीपादांच्या पादुका ची सेवा तिथे करतात. कुरवपूर प्रख्यात जाणं, आणि हे कुरवपूर प्रख्यात आहे यासाठी, अपार महिमा आहे त्याचा. सिद्ध म्हणे नामधारका असे, सिद्ध नामधारकाला म्हणतात. संशय न धरी तू मानसी, तू मनामध्ये संशय धरू नकोस. श्रीपाद आहे ती कुरवपुरासी. अरे तुला दिसत नसले, तू म्हणाले की नंतर नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म अवतार झाला त्यांचा, आणि ते गुप्त झाले म्हणून ते नाहीसे झाले, किंवा ते आता नाहीत असं मनामध्ये बिलकुल आणू नकोस. तिथे संशय मनामध्ये आणू नको, हे महत्त्वाचं आहे. कारण संशय आहे ना, तो अध्यात्मामध्ये घात करतो. शंका तुमची जी असते, संशय जो असतो तो व्यवहारामध्ये पुढे नेऊ शकतो, पण अध्यात्मामध्ये मात्र तो घात करतो. म्हणून निसंशयाने, संशय मनात न आणता तुम्ही आम्ही सर्वांनीच भक्ती त्या पद्धतीने केली पाहिजे, महाराजांची सेवा त्या पद्धतीने केली पाहिजे. संशय न धरितो मानसी, श्रीपाद आहेत कुरवपुरासी. श्रीपाद वल्लभ अद्यापही कुरवपुरामध्ये आहेत. अदृश्य रूप होऊन या अदृश्य रूपामध्ये आजही श्रीपाद वल्लभ तिथे आहेत. पुढे अवतार असे होणे, पुढे अवतार व्हायचं आहे. गुप्त असती याची गुणे, आणि म्हणून ते आता गुप्त आहेत. म्हणती अनंतरूप नारायण, आणि नारायण हा अनंत रूपी आहे. आपल्याला 43व्या अध्यायामध्ये अनंतरूपाचा, अनंतव्रताचं महात्म्य येतं बघा, त्याच्यामध्ये अनंतरूपी नारायण आहेत. तोच वृद्ध ब्राह्मणाचं वेश घेऊन
येतो आणि कौंडिन्य ऋषींना ती सगळी कथा जी आहे ते आपण तेव्हा पाहणार आहोत. म्हणती अनंतरूप नारायण परिपूर्ण सर्वाठाई, आणि तो परिपूर्ण भरलेला आहे सर्व या चराचरांमध्ये. ऐसी श्रीपाद वल्लभ मूर्ती लौकिकी प्रकटली ख्याती. हां, आणि अशी श्रीपाद वल्लभांची कीर्ती या लौकिक जगतामध्ये पसरलेली आहे. झाला अवतार पुढती, आणि नंतर पुढे अवतार झाला नृसिंह सरस्वती विख्यात, आणि पुढे नृसिंह सरस्वती नावाने विख्यात प्रसिद्ध झालेला अवतार आहे. म्हणून सरस्वती गंगाधरू सांगत कथेचा विस्तारू, एकता होय मनोहरू सकळा विष्ट साधती. आणि म्हणून सरस्वती गंगाधर जो जानव गुरुचरित्र हे लिहिलंय ते कथेचा विस्तार सांगतात विस्ताराने कथा सांगतात की एकता होय मनोहरू, मनाचं हरण करतो तो, मन आकर्षित करून घेणारा असं की जे चरित्र असं आहे की ते मनोहर आहे. आणि सकळा विष्टे साधती, आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी अशी ती कथा आहे. आणि इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह संस्कृतापाख्याने सिद्धनामधारक संवादे भक्त संकट हरण नाम दशमोध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु. आता या गोष्टीमध्ये सर्वात म्हणजे की भक्तजनांना तारण्यासाठी भगवंत धावून येतात याचं हे उदाहरण आहे. भागवतामध्ये गजेंद्र मोक्ष आहे. तो हत्ती जेव्हा ह्याच्या चिखलामध्ये रुततो त्या जलाशयामध्ये, त्यावेळेला सुसरी येऊन मगरी येऊन त्याचा पाय पकडते आणि तो धावा करतो आणि विष्णू त्याला तारण्यासाठी येतात. तर कारण काय, तर त्याचं कारण असं आहे. यातलं एक कारण सांगितलं आहे काय, तर परित्राणाय साधूना, परित्राण करण्यास आणि विनाशायचे दुष्कृत्य करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी, आणि साधू संतांच्या सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घेत आहे परमेश्वर. त्यातलं एक कारण हे इथं आहे. परित्राणाय साधूना विनाशायचे दुष्कृताम, हे दोन आहे कारण. आणि धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं म्हटलेलं आहे. ते श्रीपाद वल्लभ धावून आलेले आहेत आपल्या भक्तासाठी, कारण परित्राणाय साधूना आणि विनाशायचे दुष्कृताम हे तिथे तो सिद्धांत इथे लागू पडतोय. आणि त्याची भक्ती कशी आहे, तर मुळामध्ये ती भक्ती इथे सांगितलेली आहे की ती भक्ती कशी असायला पाहिजे. भक्ती करावी दृढतर, गंभीरपणे असायला पाहिजे. वरवर उथळपणे नाही, त्याला टन 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 करायचं आणि सगळं लक्ष ट्रेन चुकतंय किंवा काय. किंवा आम्ही देवळात गेलो तर देवळात गेल्यानंतर आम्ही आमचं लक्ष देवाच्या पायाकडे न राहता बाहेर चप्पल ठेवलेली आहे ते कोणी नेणार नाही ना याच्याकडे आपल्याकडे लक्ष राहतं. आणि इकडं बघ तिकडं बघ वगैरे हे सगळं असं आहे. आणि ही प्रवृत्ती आहे, म्हणजे त्याला काही फक्त आपलीच पिढी हे नाही आहे, सगळेच असंच आहे. रामदास स्वामींनी सुद्धा एका ठिकाणी उल्लेख केलेला आहे, जन जे का भजना येती ते बायकांकडेच पाहते, चोर चोरून नेती पादरक्षा. तर ह्या गोष्टी आहे. म्हणजे कसं असतं की भजन चालू आहे. पूर्वीच्या काळी भजनं व्हायची एखाद्या मंदिरामध्ये वगैरे, आणि सगळी मग अशी पुरुष मंडळी बसायची आणि एका बाजूला स्त्रिया सगळ्या बसायच्या, आणि मग त्यांची चर्चा काय, ते बायकांकडे पाहिजे, हे कोणाची रे बायको, ही कधी झालं लग्न, ह्याचं कधी झालं, अरे तुम्ही आलात कशासाठी, ह्या गोष्टीसाठी तुम्ही आलात का. आणि ह्यांचं लक्ष काय की चोर चपला चोरून नेतील. तर अशाने परमार्थ कसा काय होईल. इथं तुमचा जीव असा ऐहिक गोष्टीमध्येच अडकलेला आहे. तर त्यामुळे ती गंभीर असणं, तुम्ही जी भक्ती करणार ती गांभीर्यपूर्ण अगदी व्यवस्थित असली पाहिजे, तरच तुम्ही पैल पार तरून जाता. आणि इह परत्री सौख्य पावे, इथं आणि पारलौकिक सौख्य जे आहे ते तुम्ही
करणार आहात म्हणजे होणार आहे हां, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ती गुरुभक्ती कधीही वाया जात नाही हे लक्षात घ्यायचं आहे. लोक म्हणतात की आम्ही एवढी पारायणं केली, काहीच जाणवलं नाही, सगळे मुसळकेर. म्हणजे आम्ही इतकी वर्ष नाम घेतलं, आम्ही इतकी वर्ष हे केलं, एवढे वर्ष पादुका पूजन केलं, एवढे वर्ष, तर काहीच पदरी पडलं नाही असं त्यांना वाटतं. आणि मग ते काय करतात, अर्ध्यावर ते सगळं सोडून देतात. तर कदाचित महाराजांची तीच इच्छा असते की ह्याचे पेशन्स किती आहे. हां, तर तेही असतं की अजून किती टिकून राहतो बघूया. हां, ते आहे ना, म्हणून श्रद्धेबरोबर सबुरी असणं गरजेचं आहे. आणि आम्ही इतके उतावीळ असतो की तूप खाल्लं की लगेच रूप आलं पाहिजे, किंवा पी हळद आणि लगेच हो गोरी, तर असं कधी होत नाही. तर ते सातत्य असायला पाहिजे आणि ती उपासना असली पाहिजे, अखंडित उपासना असली पाहिजे. तर उपासनेशी दृढ चालवावे, ते दृढपणे उपासना करायला पाहिजे. ती दृढता म्हणजे काय, ती मध्ये सुटली नाही पाहिजे, ती अखंडित असली पाहिजे, तिच्यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे, तिच्यावर पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. आणि त्याबरोबर आम्ही अनन्य भावाने शरण असलो पाहिजे, तेव्हा ती भक्ती दृढ होते. नाहीतर सगळे बरोबरचीच भक्ती असते. म्हणजे एखादा प्रश्न घेऊन आला की म्हटलं की तुम्ही असं करा, हे 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 म्हणा, तर पहिला त्यांचा प्रश्न असतो की किती दिवस बोलायचं. तर ही भक्ती नसते. तर हा सगळा भाग आहे. ह्या अध्यायामधला हा भाग महत्त्वाचा आहे की तुम्हाला गुरुभक्ती कशी करायची आहे आणि गुरु कसे तुम्हाला येऊन संकट काळामध्ये येतात. तुमची श्रद्धा असते ना, ती श्रद्धा इतकी काम करते. ओशोंनी सुद्धा सांगितलं की तुम्ही जेव्हा गरज लागते त्यावेळेला कोणी मदतीला येण्यासाठी पूर्वी तुमची श्रद्धा तिथे कामास येते आणि ते काम पूर्ण करून जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, 10वा अध्याय आपल्याला शिकवतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा जो वल्लभेश आहे ना, त्या वल्लभेशाचे वंशज ज्याने RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, हेडगेवार यांचे, हे त्यांच्या वंशातले आहेत. वल्लभेशाचा जो वंश वाढला, त्यांनी RSSची स्थापना धर्म म्हणजे आपण जे आज चाललेलं म्हणजे RSS जे कार्य करत आहे ना, त्याचे संस्थापक ते आहेत. तर हे माहितीसाठी तुम्हाला सांगितलं. तर अशा पद्धतीने हा 10वा अध्याय आपल्याला सांगतोय, बोध देतोय. आपण उद्या 11वा अध्याय पाहणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.